नमस्कार. सूरज जयपाल जाधव, हवामान सेवा बाय सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहज स्वागत आहे. आपण धाराशिव जिल्ह्याचा एक स्वतंत्रपणे अंदाज पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर धाराशिव जिल्ह्यामध्ये आज उमरग्याचा काही भाग, तुळजापूरचा थोडासा भाग, धाराशिवमधील एखाद दुसरा, वाशी एवढ्या भागामध्ये आज हलका मध्यम पाऊस झालेला आहे. तर उद्या देखील भाग बदलत नैऋत्य मान्सून वाऱ्यांचा पाऊस जो होणार आहे तो कर्नाटक बाउंड्रीला जो थोडासा भाग, जर तिथं विचार केला तर गुंजोटी, कन्हाळी, चिंचोली, आष्टा जहागीर, तुगाव, कसगी या थोड्याशा भागामध्ये एखाद दुसऱ्या गावामध्ये हा पाऊस होईल. तेच थोडंसं वर आलं तर लोहारा तालुक्यात देखील होळी, कुंडजीगड, सालेगाव, हराळी, तुरळक एखाद्या दुसऱ्या गावासाठी हा पाऊस होऊ शकतो. तुळजापूरमध्ये पाहिलं तर तुळजापूरमध्ये देखील जो सोलापूर लगतचा भाग आहे त्याच्यामध्येच इथं थोडासा पाऊस होईल. इटकळ, खानापूर, चिवरी किंवा अशा शहापूर, अचलेर, बोरगाव, हरंगूळ या थोड्याशा भागामध्ये हाच पाऊस थोडा पुढे येत जाऊन धाराशिवमधील काही भागात एखाद दुसऱ्या ठिकाणी, तसंच कळंबमधील थोड्याशा एका ठिकाणी, वाशी, भूम आणि परांडा क्वचित एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील 2 ते 3 दिवस कुठल्याच प्रकारे धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाही. झाला तर एखाद दुसऱ्या गावासाठी, एखाद दुसऱ्या 1 ते 2 गावासाठी हलका मध्यम पाऊस होईल. आता सध्या जी मान्सूनचा पाऊस आहे किंवा मान्सूनचे वारे आहेत ते खूप जोरदार वेगाने वाहत आहेत. ढग येत आहेत कोकणमध्ये पाऊस देऊन, ते पुन्हा नंतर जो पर्जन्यछायेचा प्रदेश आहे तिथून पुढे येऊन धाराशिव किंवा सोलापूरमधील थोडा भाग कव्हर करत मराठवाड्यामध्ये येत आहेत. हे फक्त धावते ढग आहेत. जेव्हा एखादी सिस्टीम याच्यामध्ये तयार होईल तेव्हाच चांगल्या पावसास सुरुवात होईल. आता सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी, म्हणजे उमरगा, तुळजापूर किंवा धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी जो यापूर्वी झालेला पाऊस आहे त्याच्यामुळे शेतीची कामे थांबली होती. आत्ता येणाऱ्या पुढील 5 ते 6 दिवसामध्ये आपण 23 तारखेपर्यंत आपल्या अंदाजानुसार पावसाची थोडी कमी शक्यता आहे. तर 23 तारखेपर्यंत उर्वरित शेतीतली सर्व कामे करून पेरणी करून घ्यायची आहे. 23 तारखेनंतर आणखी 2-4 दिवस पाऊस होईल. त्याच्यानंतर पुढे आणखी गॅप आहे. त्याच्यामुळं पूर्णपणे शेतकऱ्यांनी त्यातली शेतीची कामे उरकून घ्यायची आहेत. धन्यवाद.